काल लातूरच्या मास्तर लोकांचा एक व्हिडिओ पाहिला. धाब्यावर बसून विद्यार्थ्याचे पेपर चेक करायला येतं दारू पेताने विद्यार्थ्याचे पेपर चेक करायला येतं. हे मास्तर लोक एवढा मेंटली भयानक डिस्टर्ब झालो मी, तुम्हाला खोटं नाही सांगत. रात्रभर आडंग बदलू परीक्षाने मला झोप आली नाही. बायको परेशान, नवरा का हाचा विचार करायला, कारण मेंटली डिस्टर्बच तेवढा होतो मी. अहो तुम्ही दारू पेताने विद्यार्थ्याचे पेपर चेक करायला, सिस्टीमला प्रश्न विचारायला भाग पाडणारा व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ पाहून माझ्या मनात एकच प्रश्न आला, का कोणत्या बुटलीच्यानं हे व्हिडिओ काढलाय? अहो ते मास्तर लोक एक मित्र म्हणून किंवा ओळखी म्हणून त्याला सोबत घेऊन गेले असतील पार्टी करायला, आणि यानं हे व्हिडिओ काढला त्याचा. आणि बरं काढला तर काढला, व्हायरल केलेला व्हिडिओ पाहून त्या मास्तर लोकायला काय वाटलं असेल मला सांगा तुम्ही? मैत्रीवरचा, ओळखीवरचा विश्वास त्याचा उडून गेला असेल का नाही? हां, अहो असे व्हिडिओ जर समजा व्हायरल व्हायला लागले पार्टी करतानाचे, लोक पार्ट्या देणार नाहीत ना मित्राकडून. म्हणजे 4 पार्ट्या येणं आहेत मला मित्राकडून. हे असे जर व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचले तर पार्ट्या देणार नाहीत ना. ते लोक फुकटात दारू पाजणार नाहीत ना. कारण असे व्हिडिओ जर व्हायरल व्हायला लागले तर मग घाबरतील लोक, चळचळ कापतील. आता मला सांगा, पार्टी करायला जर कोणी समजा धाब्यावर गेलं तर लोकांचे मोबाईल काय ते ना धाब्याच्या काउंटरवर घ्यायचे का जमा करून? हां, कसं व्हायचं अशानं? एकंदरीत मैत्रीला काळीमा फासणारी गोष्ट ही. पार्ट्या बंद व्हायच्या अशानं, लय अवघड खेळ आहे. हे ताबडतोब बंद झाला पाहिजे. आणि या घटनेचा मी पेग रिकामा करून जाहीर निषेध करतो. तुमचा निषेध तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा.